नमस्कार. आळस माणसाचा शत्रू आहे हे आपण मानतो आणि खरं देखील आहे. चांगल्या गोष्टी या आळसामुळे बिघडल्या जातात. ते कसं काय तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एखादं काम आपण हातात घेतलं आणि ते काम करण्याचे ठरवले. पण काम करण्यासाठी मन तयार नव्हते. मनात डोक्यात होता विचार, हे काम आपण आज नाही तर आपण उद्या करूया. आळस अंगातच नाही तर आळस अंगातच नाही तर मनात डोक्यात इतका आहे की आपलं चांगलं वाईट कळतच नाही. नेहमीच आपण असे वागत राहिलो तर आपले नुकसान निश्चित आहे. जरा आराम करणे चांगले आहे, पण जेव्हा त्याचा अतिरेक होतो तेव्हा आळस बनतो. जेव्हा हा आळस दोन व्यक्तीमध्ये भांडण सुरू करतो, त्या व्यक्ती म्हणजे सासू सुना. आळस केल्याने बऱ्याच वेळा आपली घरातील कामे तशीच राहतात. आता करू मग करू असे म्हणता म्हणता पूर्णतः दिवस हा निघून गेलेला असतो आणि आपल्या घरातील कामे पूर्ण झालेली नसतात, ती तशीच राहिलेली असतात. पूर्ण दिवस हा निघून जातो आणि सासू सुनांची कामे झाली नाही म्हणून बऱ्याचदा भांडण होतात. मुलेही बऱ्याच वेळा दिलेला अभ्यास आज करू उद्या करू म्हणतात, पण अभ्यास करत नाही. मुलांना अभ्यास करण्याची आवड आहे, पण प्रत्यक्षात अभ्यासाचा मुलांना आलेला आळस असतो. तेव्हा परीक्षेत लिहायचं काय हा प्रश्न पडतो आणि मग मुलांना मार्क कमी पडतात. सकाळचं लवकर उठायचं आहे, पण सकाळचं उठणंच होत नाही. रोज जर आपण म्हणत असू उद्या उठायचं आहे, आज नको, तर आळस आपल्याला काहीच करू देणार नाही. मनात असूनही काहीच करत नाही, तेव्हा समजायचं आपण आळशी बनायला लागलेलो आहे. याकरता आपण जे मनात ठरवलं आहे त्याला 100% न्याय द्यायचा आहे. आजचे काम आजच करा, उद्याचे काम उद्याच करा. त्यामुळे मनाला व डोक्याला सवय लागेल. ज्या वेळची कामे त्यावेळी करायची, यामुळे आळस येणार नाही. उलट छान सवय अंगी लागेल. जेव्हा मन आणि डोके छान काम करायला लागेल, तेव्हा कोणताच दिवस व कोणतेच काम तुम्हाला थांबवू शकणार नाही. कोणतेच काम तुम्ही उद्यावर ढकलणार नाही. तुम्ही एक छान व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती बनाल.